दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं रिधिमाकडून हे कळल्यावर पल्लवी अस्वस्थ झालेली आहे की सिद्धांत मग कोणावर प्रेम करतो, सिद्धांतवर जबरदस्ती करून हे लग्न कसं काय केलं गेलं. गायत्री आणि सोहनलाल मध्ये सुद्धा या गोष्टीवरून चर्चा होते. बलराजच्या घरी या गोष्टीला घेऊन चर्चा सुरू आहे की पोलिसांच्या तपासाची दिशा गोविंद आणि बलराजकडेच निर्देशित केली जाते. कामिनी येऊन आशाला खूप भावनाविवश होऊन समजावते आणि तिला हे लग्न मानायला आणि सिद्धांतच्या घरी जाण्यासाठी राजी करते. आता पुढे. हॅलो, अहो मी भारद्वाज बोलतोय, आशाचा नाना. हां बोला, कसं काय फोन केला तुम्ही? खरं तर मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय की आम्ही आशाला समजवायचा पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि असं दिसतंय की ती तयारही होईल. काय? खरंय, मी हेच सांगायला तुम्हाला फोन केलाय की तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. मी उद्या तुम्हाला पुन्हा फोन करून सांगेन की आशा तुमच्या घरी परत यायला कधी तयार होतीये. बस एकदा सकाळी पुन्हा तिच्याशी बोलेन नीट. कोणताही प्रॉब्लेम नाही भारद्वाजी, तुम्ही बोला तिच्याशी, मग सांगा आम्हाला. पण इतकं लक्षात ठेवा की आम्ही अजूनही आमची अब्रू सांभाळण्यासाठीच गप्पा आहोत. आम्ही ना कोणाशी बोललोय याबद्दल आणि ना असा कोणताही विचार केलाय. हा तर तुम्हा लोकांचा मोठेपण आहे आणि ह्या गोष्टीला मनापासून मानतो की तुम्ही खूपच चांगले लोक आहात, ज्यांनी माझ्या आशाला एका सुनेच्या रूपात स्वीकारलंय. हे बघा, मला तुमचं मन नव्हतं दुखवायचं त्या दिवशी, पण माहीत नाही रागाच्या भरात मी तुम्हाला काय काय बोलून गेलो तेव्हा. अहो नाही नाही, माझी तुमच्या बाबतीत काहीही तक्रार नाही. हे बघा, तुम्ही जे काही केलत ना तो तुमचा अधिकारच होता. हे बघा, त्या गोष्टीसाठी तुम्ही मला क्षमा केलेत ना, मग माझ्या मनावरचं दडपण कमी झालंय आता. घरी सगळ्यांना सांगा आता की आशाच्या बाबतीत मुळीच त्रास करून घेऊ नका. मला पूर्ण खात्री आहे की ती आमचं म्हणणं मानेल. मी उद्या तुम्हाला पुन्हा फोन करतो. ठीक आहे भारद्वाजी, उद्या मी तुमच्या फोनची वाट पाहीन. ठीक आहे? ठीक आहे बलराजजी. असं काय सांगत होते ते की ज्यामुळे तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे बोलायला लागलात? सुहासिनी, जे होतंय ते बिघडवायचं कशासाठी? अखेर काय म्हणाले काय ते? तुमच्या बोलण्यावरून तर असं वाटत होतं की सगळं काही व्यवस्थित होत आहे आता. कदाचित त्यांनी आशाला इथे येण्यासाठी तयार केलेलं आहे. खरंच? हो सुहासिनी, त्यांना सुद्धा तर त्यांच्या अब्रूची काळजी आहेच ना. मग आशाला मनवण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करत असतील आणि आशा तयार सुद्धा झाली असेल. आता त्यांनी मला हे सांगितलंय की उद्या ते मला फोन करतील आणि हे सांगतील की आशाला कधी आणायला जायचंय तिकडे. ठीक आहे. सिद्धांत कुठे? अगं त्याला सुद्धा ही आनंदाची बातमी द्यायची आहे.
मी आशाला भेटायला तर जाऊ शकलो नाही, पण मी आशाला एक फोन करायला पाहिजे का? हो, आशाशी बोलू तर नक्कीच शकतो मी, पण बोलायचं झालं तरी काय बोलू मी? ती हे लग्नच मानायला तयार नाहीये, त्यामुळे माझ्याशी बोलणं सुद्धा तिला आवडायचं नाही अजिबात. हॅलो पल्लवी. हो पल्लवी. काय यार, नेहमी मी विचार करते की तू कधीतरी मला फोन करशील, पण नाही, मलाच तुला फोन करावा लागतो. पल्लवी, माझं बोलणं नीट समजून घ्यायचा प्रयत्न कर तू. मी जर मुंबईत असतो तर तुला कधीही फोन केला असता, पण तुला तर माहिती आहे की मी इथे अहमदाबादमध्ये पापांसोबत, आणि सारखे सारखे पापा सोबत असतात, मग मी तुला कसा काय फोन करू? ठीक आहे, जास्त कारणं द्यायची गरज नाहीये. आधी हे सांग मला की तू अजून तिकडे काय करतोयस? तू तर सांगितलं होतंस की तू 2 दिवसात येणार आहेस. हो, 2च दिवसात येणार तर होतो, पण जोपर्यंत काम संपत नाही, ज्या डीलसाठी आलो आहे ते डील पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही परत कसे काय येऊ शकतो? कधी होणार आहे तुझी बिझनेस डील फायनल? बोल ना. माहितीये, आता तर सोहन काकांना पण तुला भेटायचंय. हो पल्लवी, हे बघ, मी तुला सांगितलं होतं ना की मी जेव्हा परत येईन मी स्वतः तुला फोन करीन, आणि तुझ्या सोहन काकांनाही भेटून घेईन मी नक्की. आणि राहिला प्रश्न तुझ्या मावशीचा, तर मी तिला भेटलोय ना ग. म्हणूनच तर महाशय विचारते की तुम्ही येणार केव्हा? कदाचित 2-3 दिवस अजून लागतील. अच्छा ऐक, तू ती तुझी खास मैत्रीण आशा कशी आहे? 1 मिनिट, तुला त्या आशाची खूपच काळजी वाटते, आणि ते सुद्धा एकदाही न भेटता. अगं, नाही भेटलो तर काय झालं? तुझ्या तोंडून इतकं कौतुक ऐकलं ना तिचं. जेव्हा तुझा विचार येतो, तिचा पण विचार नक्कीच येतो. पण कशी आहे ती? वेल, तू ये परत, मग बोलू आपण. ॲक्च्युली मामला जरा जास्तच गुंतागुंतीचा झाला. ज्या मुलाबरोबर आशाचं लग्न झालंय ना, तो कोणा दुसरीवरच प्रेम करतो, आणि आशा पण त्या घरी नाही जायचं म्हणते. ओह, यू नो व्हॉट, मी विचार करते की आशाला जाऊन हे सांगून टाकते की ज्या मुलाबरोबर तुझं लग्न झालंय तो दुसरीवर प्रेम करतो. मग आशाला स्वतःचा निर्णय घेण्यासाठी हेल्पच होईल. सर, या घटनेनंतर खूप दिवस गेले. या दरम्यानच आशा आपली स्मरणशक्ती हरवून बसलेली, त्यामुळे ती कदाचित गुंडांची स्केचेस बरोबर नाही बनवू शकली. मग आता तू काय करणार आहेस? करायचंय काय सर, ती स्केचेस सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आली आहेत. त्या अवताराशी मिळत्या जुळत्या सगळ्या संशयितांना उचललं जाईल. या केससाठी आता एक दिशा तरी मिळाली आहे सर. बघूया आपल्या हातात काय येतं ते. व्हेरी गुड. तुझ्या मेहनतीचा रिझल्ट चांगला येईलच येईल. सर, मला एक परवानगी पाहिजे तुमच्याकडनं. कोणत्या गोष्टीची परवानगी? सर, मला बलराज अरोरांच्या घरी जाऊन त्या लोकांची चौकशी करायची आहे. हे तू काय बोलतोयस? ते कोणी छोटे मोठे लोक नाही आहेत की तू त्यांना कुठेही थांबवून चौकशी करायला सुरुवात करशील. ह्यासाठीच मी तुमच्याकडून परवानगी मागतोय सर. हे बघ इन्स्पेक्टर जॅकी, आपल्या डिपार्टमेंटमध्ये तुला एक लायक इन्स्पेक्टर म्हणून ओळखलं जातं, पण फक्त तुझ्यात एकच कमतरता आहे, ज्याची पूर्ण डिपार्टमेंटमध्ये चर्चा आहे, की तू विनाकारण प्रत्येक माणसाशी भांडायला तयार असतोस. सर, ह्यामध्ये भांडण कसलं सर? मला तर फक्त बलराज अरोरांच्या घरी जाऊन चौकशी करायची आहे. त्यांच्या मुलाला भेटीन म्हणतोय, ज्याचं नाव मला सिद्धांत सांगण्यात येत आहे. पण जेवढी मला माहिती आहे, बलराज अरोरांचा एकच मुलगा आहे, आणि ज्याचं नाव आहे विजय. अच्छा, तर ही सगळी इन्क्वायरी करून झाली आहे? करायलाच पाहिजे ना सर. प्रकरण सोडवण्यासाठी कसल्या कसल्या दिव्यातून जावं लागतं. इन्स्पेक्टर जॅकी, तू स्वतःला या दिशेने घेऊन जाऊन भरकटण्याची मुळीच गरज नाही आहे. गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी तू जो मार्ग अवलंबलेला आहेस तो पूर्णपणे बरोबर आहे. बस असंच करत राहा. स्केचेस बनव आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न कर. सर, पण हे बघ इन्स्पेक्टर, बलराज अरोडाच्या मुलाचं नाव सिद्धांत असो की विजय, त्याने आपल्या केसमध्ये काहीच फरक नाही पडत. समाजामध्ये ज्या प्रकारच्या परंपरा माहिती आहे काय काय करतात. जर मुला मुलीची कुंडली जमत नसेल तर ते दुसऱ्याच कुठल्या तरी नावाने त्याचं लग्न लावून देतात, आणि ही केस सुद्धा थोडीशी तशीच वाटते.
आपल्याला काय देणं घेणं आहे की त्याचं घरचं नाव सिद्धांत आहे की विजय की मग आणखीन कुठलं तिसरं नाव आहे? सोडून दे या सगळ्या गोष्टी. रेखा ही भाग्याची. काय खरंच का नाना? आशा हो म्हणाली? हो बेटा, कामिनीच्या बोलण्यात एवढा दम आहे की आशा नाही म्हणूच शकली नाही. तिने हे नातं स्वीकारलंय आता. काही असो नाना, नाना ही आपल्यासाठी खूपच मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि नाना अजून एक गोष्ट, आशा सिद्धांत बरोबर त्याच्या घरी जेव्हा जाईल ना, तेव्हा सिद्धांत आणि त्याच्या परिवाराचं प्रेम मिळाल्यावर ती अजयला विसरण्यात नक्की यशस्वी होईल नाना. तू बरोबर बोलतेस बेटा. हाय नानू. हाय आशिष दादा. हॅलो. सांग, कसे आहात नानू? कसे आहेस मी आशिष ठीक दादा? आहे बेटा. काय झालंय काय? आज तुम्ही दोघं खूपच खुश दिसताय. मला सांगा काय झालंय? खुश तर होणारच ना बेटा. अगं, आशाने सिद्धांताच्या घरी जाण्यासाठी आता होकार दिलाय. मी तर नानांना केव्हाच सांगितलं होतं की थोडा वेळ जाऊ दे, अजून सर्व काही ठीक होईल. हा काळाचा करिश्मा नाहीये बेटा. ह्या बाबतीत कुणीतरी म्हटलेलं आहे की शत्रू सुद्धा मित्रापेक्षा जवळ वाटतो. म्हणजे हो बेटा, आपल्याला आपल्याकडून गायत्रीला थँक्यू म्हटलं पाहिजे बघ. कारण तीच तर या सगळ्याच्या मुळाशी आहे ना. ती कामिनीला बोलली असती की तुझी सून विधवा झालेली आहे, एका मुलाच्या आधाराने जगायचं आहे आणि तुझ्या परिवाराला हा एक शाप आहे, तर हे सगळं झालंच नसतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कामिनीनं आशाला सांगितल्या तेव्हा आशा तयार झाली. सोडा ना नानू. आता तुम्ही सगळे खुश आहात ना की आशाने होकार दिलाय? मग बस सगळं चांगलं होईल. तसं पण सिद्धांतच्या फॅमिलीने पण किती प्रयत्न केले होते ना, किती अस्वस्थ होते. आणि रिधिमाने सुद्धा आशाला समजवण्याचा किती प्रयत्न केला होता. त्या सगळ्याच प्रयत्नांचा तर हा परिणाम आहे की आशाला ह्या नात्यांच्या खरेपणाला मानावंच लागलं. पण अजूनही थोडीशी दुःखी आहे. बेटा, तू सुद्धा तिला समजाव की शेवटी आशानं तिकडे गेलंच पाहिजे. लग्न झालंय ना. तसं पण नानू, तुम्ही सिद्धांतला कधीपासून ओळखता? अगं बेटा, तो आशासोबत कॉलेजमध्ये होता. दोघांची खूपच जुनी ओळख आहे. सिद्धांत तर असा मुलगा आहे ज्याला एकदा भेटल्यावर वाटतं की जुनीच ओळख आहे त्याच्याशी. अरे हा, तू सिद्धांतला केव्हाच नाही भेटलीस ना? तू सुद्धा हेच बोलली असतीस. काहीच प्रॉब्लेम नाही, भेटण्याची वेळ तर आता येईलच. जेव्हा तुझी आणि त्याची भेट होईल ना, तेव्हा तू स्वतःच सांगा मला की तो कसा मुलगा आहे. कसला विचार करतेस बेटा? काहीच नाही नानू, मी आशाला भेटून येते. ठीक आहे बेटा, तिला भेटून आता समजव, खूप धीर दे तिला. मला पूर्ण विश्वास आहे की तुझं बोलणंही नक्की ऐकेल ती. हां, ठीक आहे नानू. सगळं काही चांगलं होईल बेटा. हाय आशा. काय झालंय? तू अजून सुद्धा उदास वाटतेस. असं का होतं पल्लवी? प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या सुखासाठी आपल्याला त्याग करावा लागतो. आपल्या विचारांचा, आपल्या सुखाचा, आपल्या स्वाभिमानाचा. असं काय झालंय? असा का विचार करतेस तू? असं काय विशेष घडलंय की तू असा विचार करतेस? पल्लवी, असं वाटतंय की एखाद्या भोवऱ्यात अडकून पडले. इथून मी सुटायचं जरी म्हटलं तरी नाही सुटू शकत. सिद्धांतशी झालेलं माझं लग्न नशिबाचा निर्णय समजून मला मानावंच लागेल. हो ठीक आहे, पण तू सिद्धांतच्या बाबतीत आधी जरा माहिती काढ, मग आपल्या आयुष्याचा निर्णय घे. काय झालंय पल्लवी? तू सिद्धांतबद्दल असं का बोलतेस? कारण की मला हॅलो हॅलो पल्लवी, मी रिधिमा बोलतेय. हां बोला. मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी फोन केलाय. मी तुला जे काही सांगितलं होतं ना,
ते सगळं फक्त तुझ्या आणि माझ्यातच राहायला हवंय. हे रहस्य आणखी कुणाला कळता कामा नये. हॅलो, एक मिनिट हा, बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हॅलो हॅलो, हा रिधिमा बोला. तुम्ही मला सत्य सांगायला नको का म्हणताय? ऍक्च्युली सत्य तर सत्य आहे ना. पण सत्य सांगायची एक वेळ असते ना. तू चांगली मुलगी आहेस म्हणून मी विचार केला तू चांगली मैत्रीण सुद्धा बनू शकतेस, म्हणूनच मी हे सत्य तुला सांगितलं. पण प्लीज, तुला माझी शपथ आहे, ही गोष्ट दुसरीकडे कुठे नको सांगूस, कुणाही समोर नको बोलूस. मला माहिती आहे की तू आशाची मैत्रीण आहेस आणि मला सुद्धा आशाचं भलंच पाहायला हवंय. म्हणूनच आशा किंवा कुणाही समोर तू यातलं काही बोलू नकोस. मी तुला का नाही म्हणते हे भेटल्यावर बोलेन. पण अच्छा ठीक आहे, आता मी आशाला काहीच नाही सांगणार. पण हो, तुम्हाला भेटल्यानंतर मी हे डिसाईड करेन की मला काय करायचंय. आपण लवकरच भेटूया. ओके, बाय. बाय. बरं झालं विजयने मला सांगितलं की पल्लवी ही गोष्ट आशाला जाऊन सांगणार आहे, आणि मी फोन केला तिला. आता पल्लवी ही गोष्ट आशाला कधीच नाही सांगणार. काय झालं पल्लवी? तू कसला विचार करायला लागलीस? आणि तू सिद्धांतबद्दल काय सांगत होतीस? तुला सिद्धांतबद्दल काही संशय आहे का? अरे मला का संशय असेल? मी तर त्याला भेटलीच नाही. म्हणूनच तर तुला सांगते की जर वेळ असेल तर त्याला चांगलं ओळखून घे, पारखून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याचा निर्णय बरोबर घेऊ शकशील. ना सुरुवातीला ओळखण्याची संधी मिळाली ना आता परखण्याची वेळ आहे पल्लवी. बस याला नशिबाचा निर्णय म्हणून मान्य करावा लागेल. आणि सगळ्यांना हेच तर हवंय. आणि तसेही मम्मी, नानू आणि आशिष दादांच्या अब्रूचे दिंडवडे काढलेले नाही पाहू शकणार मी. आताच मी नानू आणि आशिष दादाला भेटून आले. तुझ्या या निर्णयाने खूप आनंदात आहेत ते. पण मला एक गोष्ट समजली नाहीये. सिद्धांतनी आपल्या पेरेंट्सच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केलं आणि आता तेच लोक मला घरी घेऊन जाण्यासाठी जीवाचं रान करतात. कारण की तू आहेसच इतकी चांगली. आणि तसं सुद्धा एक गोष्ट सांगू, सुना घराची शान असतात, आणि घरातून सूनच निघून गेली तर घराची शान सुद्धा जाईल. कदाचित हाच विचार करून तुला समजावण्याचा प्रयत्न करतायत, घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. पण डोंट वरी, अजूनपर्यंत नानूंनी तुझ्या या निर्णयाबद्दल त्या लोकांना काहीच नाही सांगितलंय. सांगून टाक नानूंना. ज्यांच्याशी बोलायचं असेल बोलून घ्या. मी तिकडे जायला तयार आहे. रेखा ही भाग्याची. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर दुसरा प्रॉब्लेम समोर येऊन उभा राहतो. रोज एक नवीन प्रॉब्लेम. काय होणार आहे काहीच समजत नाहीये. मी पल्लवीला हे सगळं यासाठी सांगितलं म्हणजे पल्लवीचा विश्वास जिंकता आला असता की सिद्धांतला त्या लोकांनी फसवून आशाशी लग्न लावून दिले. पण मला काय माहित होतं की पल्लवी हे सगळं जाऊन आशाला सांगेल म्हणून. हे तर बरं झालं की पल्लवीने मला फोन करून सगळं काही सांगितलं की ती आशाशी या सगळ्या बाबतीत बोलणार आहे म्हणून. नाहीतर आपला तर डावच उधळला गेला असता. हे बघ रिद्धिमा, तू जास्त नको विचार करूस. आता फक्त इतका विचार कर की आपल्याला आशाला मुठीत कसं काय ठेवायचं, सिद्धांतपासून तिला वेगळं कसं करायचंय याचा विचार नंतर करू. हा, हे बघा, अजूनपर्यंत कायद्याची लढाई लढून तुला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो आणि आपण यामध्ये यशस्वी सुद्धा होऊच. आणि जर यशस्वी नाही झालो तर मग दुसरा मार्ग सुद्धा आहेच. दुसरा मार्ग? तो कोणता पप्पा? तुम्ही दोघांनी देशच सोडून जायचं. मी सगळी व्यवस्था करून ठेवेन आणि तुम्ही दोघं परदेशात जाऊन कुठेतरी सेटल व्हाल. थँक्यू पप्पा, थँक्यू व्हेरी मच.
हॅलो, नमस्कार. बोला. हे बघा, आशाला ह्या नात्याच्या सच्चेपणाबद्दल जाणीव झालेली आहे आता, आणि तिने हो म्हटलंय. तुम्ही सिद्धांताला तिला घेऊन जायला पाहिजे तेव्हा पाठवू शकता. मग ठीक आहे. मला सुद्धा असंच वाटतं की माझ्या सुनेने माझ्या घरामध्येच असायला हवं. मग तुम्ही म्हणत असाल तर आजच पाठवू का मी? ठीक आहे, आम्हाला काहीच अडचण नाही. ठीक आहे, मी सिद्धांताला आज संध्याकाळीच पाठवतो तिकडे. अगदी नक्की. धन्यवाद. नमस्कार. मग आशा आज संध्याकाळीच आपल्या घरी परतेल. रेखा ही भाग्याची. बघितलात परिणाम? पण अजून कुठे? पुढे पुढे बघा काय होतं ते. आशाची तर ती अवस्था होईल ना की बाबा स्वतःच येऊन तुमच्या पायाशी लोळण घेतील. आशाचं नशीब बदलायला चालले होते, तिच्या भाग्याच्या रेषा बदलायला चालले होते. तिचं आयुष्य भोवऱ्यात अडकवून टाकलं उलट. आता ना ती सौभाग्यवती म्हणून जगू शकत आणि ना विधवा म्हणून. नाही सोहन काका, आशा बरोबर असं काही नाही होणार आहे, कारण की उद्या आशाची पाठवणी आहे. काय? आशाने सासरी जायला नकार दिला होता ना, मग तिने होकार कसा दिला? कामिनी आंटीने हा चमत्कार केलाय. आणि माहिती, कामिनी आंटी यशस्वी का झाल्या? कारण की त्यांनी तुझं सगळं बोलणं आशाला सांगितलं आणि आशाने होकार दिला. काय बरळतीयस तू? मावशी, तू जे कामिनी आंटीना वाईट साईड बोलली होतीस ना, की विधवा बनून जगण्याचा या घराला अभिशाप आहे. आशा सिद्धांच्या घरी राहून आली, आता तिची अब्रू राहिली नाहीये. बस कामिनी आंटीना या गोष्टी खूप लागल्या. मग कामिनी आंटी या आशाला बोलल्या. मग आशा तयार झाली आणि तिने सिद्धांच्या घरी जाण्यासाठी होकार दिला. मी तर असं काहीच बोललेली नाही. तुला आठवतं तरी कुठे तू काय बोलतेस ते? फक्त जे मनात येतं ते बोलून टाकतेस. हेच करतेस ना तू? आशाने सासरी जायला हो म्हटलं तर काय याला जबाबदार तुम्ही मला ठरवणार आहात? त्याने काय फरक पडतो? मला तुला जबाबदार नाही ठरवायचं आहे. पण ही जी तुझी जास्त बोलण्याची सवय आहे ना, हा सगळा त्याचाच परिणाम आहे. तुझ्यासारखे लोक जे जास्त बोलतात त्यांच्यामुळेच हे असे परिणाम होत असतात. चला ठीक आहे, तुझ्यामुळे आता कमीत कमी आशा सिद्धांच्या घरी जायला तरी तयार झाली. तुला दुःखी पाहून आमच्यापैकी कोणीच आनंदी होऊ शकणार नाही. कदाचित तुम्ही बरोबर बोलताय नानू, पण तुम्हा सगळ्यांच्या सुखासाठी मी ही तडजोड स्वीकारली आहे. तेव्हा मला सुद्धा सुखी राहिलं पाहिजे, हसलं पाहिजे. बलराज अरोराचा एकच मुलगा आहे ज्याचं नाव विजय. त्यांचा असा कोणीच मुलगा नाहीये ज्याचं नाव सिद्ध.